म्हटलं की किडी आल्याच आणि कीड म्हटलं की फवारणी आलीच असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण प्रत्येक वेळेसच फवारणी करायचीच अशी काही गरज नसते. काही किडींवर घरच्या घरी सुद्धा बेस्ट उपाय करता येतो, जसं की पिवळे चिकट सापळे. रसशोषक किडी जशा मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींसाठी पिवळे चिकट सापळे वापरा असं सहसा सांगितलं जातं. पण हे सापळे घरच्या घरी सुद्धा बनवता येतात आणि त्यासाठी फक्त 2च साहित्य लागतात. कोणत्या आणि सापळे कसे बनवायचे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण सगळ्यांनी चिकट सापळे तर पाहिलेच असतील. पिवळ्या किंवा निळ्या रंगाचा एक कागद असतो आणि त्याला एक चिकट असतं, बरोबर ना? मग तेच आपल्याला घरी बनवायचे. कागद म्हणून आपण पिवळा किंवा निळ्या रंगाचा कार्डबोर्ड किंवा फोम शीट लावू शकतो. या जागी तुम्ही एखादा तेलाचा रिकामा डब्बा कापून त्याचा आयतही घेऊ शकता, म्हणजेच काय तर सपाट पत्राही घेऊ शकता. त्या पत्र्यावर पिवळा किंवा निळा ऑइल पेंट देऊन घ्यायचा आहे आणि हा बनतो तुमचा परमनंट सापळा. याचा आकार किती ठेवायचा तर साधारणतः 15 बाय 30 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा लहान आकाराचा आयतही चालतो. आता येतो चिकटण्याचा मुद्दा. यासाठी आपण ग्रीस, जुनं वंगण किंवा कोणतंही तेल लावू शकतो. शक्यतो ग्रीस लावावं, जेणेकरून ते पाण्यातही उडून जात नाही. अशा प्रकारे एखादा पुठ्ठा, कार्डबोर्ड, टीनचा पत्रा किंवा फोम शीट ज्याचा रंग पिवळा असेल ते निवडून त्यावर चिकट पदार्थ लावून तयार होतो आपला सापळा घरच्या घरी तयार. टीनच्या पत्र्यावर जेव्हा कीटक चिकटतात तेव्हा तो पत्रा काढून घ्यायचा आहे, त्याला धुवायचे आणि तो पुसून त्यावर पुन्हा ग्रीस लावून पुन्हा ते शेतात लावून द्यायचे. त्यामुळं पुन्हा पुन्हा कागद किंवा पुठ्ठ्याची गरज पडत नाही. तरी कागद वापरताना सर्वात स्वस्त, टिकाऊ, गुळगुळीत आणि सुटसुटीत असा फोम शीटचाही आपण वापर करू शकतो. किंवा काही शेतकरी तेलात बुडवून एखादा पिवळा रुमालही लावतात. तो ताठ राहत नसला तरी काही प्रमाणात सापळ्याचं काम करतो, त्यामुळं तेही आपण वापरू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, चिकट सापळ्यामध्ये हा पिवळा आणि निळा रंग का म्हणताय? तर वेगवेगळे रंग हे वेगवेगळ्या किडी आकर्षित करण्यासाठी वापरले जातात. जसं मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिड्यांसाठी पिवळा चिकट सापळा. निळा चिकट सापळा हा फुलकिडे आणि पाने पोखरणाऱ्या अळीचे पतंग म्हणजेच लीफ मायनरसाठी वापरतात. यात आणखी एक सापळा असतो, पांढरा चिकट सापळा. उडते भुंगेरे आणि काही ढेकूनवर्गीय किडींसाठी ते उपयुक्त असतात. हे सापळे लावताना ते पिकापासून 1 ते 1.5 फूट उंचीवर लावायचे आणि पिकापासून साधारणतः 20 सेंटीमीटर अंतरावर ते असले पाहिजेत. किंवा फळबागेत लावत असाल तर झाडाच्या उंचीनुसार त्याच्या बरोबरीने लावायचे. याशिवाय पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात काळजी घ्यायची, कारण पावसाळ्यात चिकट निघतं, ऑइल निघून जातं आणि उन्हाळ्यात वाऱ्यामुळं धूळ बसते. त्यामुळं वाऱ्याची दिशा बघूनच सापळे लावायचे किंवा जोराचा वारा असेल तेव्हा तेवढ्यापुरतं सापळे काढून घ्यायचे आणि पावसात हे सापळे काढून ठेवायचे किंवा त्यांच्यावर आडवा पुठ्ठा किंवा पत्रा लावायचा आहे आणि वेळोवेळी त्याची तपासणी करून ते धुवून किंवा ओल्या कपड्याने पुसून पुन्हा ग्रीस लावून किंवा कोणताही चिकट पदार्थ लावून शेतात लावायचे किंवा बदलायचे. ही माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉक्टर मिलिंद जोशी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर दिगंबर पटाईत यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.